नाशिकसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रासाठी पुढील 48 तास अत्यंत महत्त्वाचे आणि संवेदनशील असणार आहेत। हवामान विभागानं नाशिकसह उत्तर महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट जारी केलाय। नाशिकच्या पश्चिम पट्ट्यात ढगफुटी सदृश्य पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानंतर नाशिक जिल्हा प्रशासन पूर्णपणे हाय अलर्ट मोडवर आलंय। काय आहे नाशिकमधील सद्यस्थिती आणि प्रशासनाची तयारी पाहूयात। हवामान विभागानं नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार या जिल्ह्यांना पुढील काही तासांसाठी मध्यम ते अतिजोरदार पावसाचा नाऊकास्ट इशारा दिलाय। यामध्ये त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ, दिंडोरी आणि नाशिक तालुक्यात अतिवृष्टीची तर विशेषतः त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरीच्या पश्चिम भागात ढगफुटीची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी याविषयी माहिती दिली। उद्याचा अलर्ट नाशिकला आहे। एक अतिशय मोठा लो प्रेशर बेल्ट हा नाशिकमध्ये त्या ठिकाणी तयार होतो आहे। मेजर डिप्रेशन ज्याला म्हणतात ते तयार होत आहे। या मेजर डिप्रेशनमुळे जो काही नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा मधला भाग आहे या भागामध्ये ढगफुटी उद्या संभावित आहे किंवा त्या प्रकारचे निर्देश आपल्याला प्राप्त झालेले आहेत। ही ढगफुटी देखील मेजर ढगफुटी असू शकते। जवळपास 300 mm पाऊस या ढगफुटीमुळे या सगळ्या भागामध्ये होऊ शकतो। नाशिकच्या बऱ्याच मोठ्या भागामध्ये तो होऊ शकतो। त्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने मोठ्या प्रमाणात तयारी केलेली आहे। या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून काही निर्बंध घालण्यात आले आहेत। उद्या 7 जुलै रोजी नाशिक शहरासह या 5ही तालुक्यांमधील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर देवस्थान आणि सप्तशृंगी देवी मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आलंय। तसंच इगतपुरी, त्र्यंबकेश्वर आणि नाशिक शहरातील आठवडी बाजारही बंद राहणार आहे। त्याचवेळी धबधबे, गडकिल्ले आणि नदीकाठच्या भागात जाण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे। प्रशासनानं पर्यटकांना आणि भाविकांना मोठा फटका बसू नये आणि जीवितहानी टाळण्यासाठी त्र्यंबकेश्वर आणि सप्तशृंगी गडावरील दर्शन बंद ठेवलं। धबधबे आणि गर्दीच्या ठिकाणी आज रात्रीपासूनच कडक पोलीस बंदोबस्त आणि नाकाबंदी तैनात करण्यात आली आहे। आपत्ती व्यवस्थापनासाठी NDRF सज्ज असून शहरात एक SDRF तुकडी तैनात करण्यात आली आहे। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। धोकादायक घरं आणि गोठ्यांवर तातडीनं कारवाई सुरू आहे। विशेष म्हणजे ज्या गर्भवती महिलांची प्रसूती पुढील 2 दिवसात अपेक्षित आहे त्यांना आधीच रुग्णालयात दाखल होण्याचं आवाहन करण्यात आलंय। तो नाशिक शहर वगळून जो उर्वरित ग्रामीण भाग आहे, नाशिक तालुक्याचे इगतपुरी तालुका आणि त्र्यंबकेश्वर तालुका या 3 तालुक्यामध्ये सर्व जो आठवडी बाजार असेल, शाळा असेल, कॉलेजेस असेल या सगळे उद्याच्या दिवशी बंद राहणार आहे। सर्व लोकांना माझी सूचना आहे, विनंती आहे की उद्या जोरात पाऊस असण्याची शक्यता असल्यामुळे सर्व शेतकरी बांधवाला पण विनंती आहे की आपण शेतात जाण्याचा विषय उद्या टाळावा। आणि कुठल्याही प्रकारच्या म्हणजे अति आवश्यक नसेल तो कुठल्याही प्रकारचा प्रवास उद्याचे दिवस आपण करू नये। दरम्यान दिलासादायक बाब म्हणजे नाशिकला पाणी पुरवठा करणारं गंगापूर धरण सध्या पूर्णपणे सुरक्षित असून लगेच दरवाजे उघडण्याची गरज नाहीये। जिल्ह्यातील धरणांमध्ये सध्या 22% पाणी साठा असून आलेलं नवीन पाणी साठवून ठेवलं जाणार आहे। परिस्थितीचं गांभीर्य ओळखून जलसंपदा विभागातील सर्व अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द केल्या आहेत। रेल्वे विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि स्थानिक प्रशासन रस्ते व रेल्वे मार्गांवर सतत देखरेख ठेवून आहे। 5 तालुक्यातील BDO, तहसीलदार, सरपंच आणि आरोग्य यंत्रणा 24 तास ॲक्टिव्ह मोडवर आहेत। घाटमाथा परिसरामध्ये हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा, पेठ, हर्सूल, कळवण या भागामध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय। त्यामुळे जे धरण क्षेत्रामध्ये पाऊस झाला ते आपल्याकडे चांगल्या प्रकारे फ्लड ॲब्सॉर्प्शन करण्यासाठी पॉकेट्स आहेत। त्यामुळे आपण मेजरली जो काही फ्लड असेल तो आपण ॲब्सॉर्ब करूया धरणामध्ये, जेणेकरून धरणात साठे पाणी वाढतील आणि त्या दृष्टिकोनातून जे आहे फ्लडच्या कंट्रोल करण्यासाठी आपल्याला त्याचा हातभार लागणार आहे। जर याच्यामध्ये आमच्या वरिष्ठ स्तरावरून प्राप्त सूचनेनुसार इन्स्ट्रक्शननुसार आम्ही आता उद्याची जी म्हटली आहे त्र्यंबक एरियामध्ये इगतपुरी आणि पेठ, आपण जे म्हणतो इगतपुरी आहे किंवा इथं 5 तालुक्यांना ते अभ्यास करत आहे, तर त्या दृष्टिकोनातून आम्ही सगळ्या कर्मचारी अधिकाऱ्यांच्या ज्या सुट्ट्या आहेत त्या रद्द केलेल्या आहेत। हवामान खात्यानं दिलेला हा इशारा पाहता पुढील काही तास नाशिककरांसाठी कसोटीचे असणार आहेत। प्रशासनानं सर्व यंत्रणा सज्ज ठेवली असली तरी नागरिकांनी स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घेणं गरजेचं आहे। घाबरू नका, पण सतर्क रहा, हाच संदेश सध्या प्रशासनाकडून दिला जातोय। योगेश खरे, झी 24 तास, नाशिक।